नमस्कार. आज तुमच्याशी जे काही सांगणार आहे तो माझा वैयक्तिक अनुभव आहे महाराजांबरोबरचा. ज्यांची महाराजांवरती श्रद्धा आहे त्यांना या गोष्टी पटतील, किंवा जे उत्सुकतेने हा व्हिडिओ पाहायला आलेले आहेत त्यांना या गोष्टी पटतील अथवा न पटतील. परंतु जे काही मला समजलं आहे आणि ज्या गोष्टीचा मी अभ्यास केला, पुरावे सापडले, त्यानुसार मी ही गोष्ट सांगतोय. गजानन महाराज मी शाळेत असताना माझ्या आयुष्यात आले. म्हणजे मी एका क्लासला होतो, त्या क्लासला तिकडे त्यांच्या थ्रू मला घरातल्यांना ती माहिती मिळाली आणि मग आम्ही करायला लागलो त्यांची पूजा अर्चना जे काही आहे ते. आणि झालं असं की त्यानंतर आयुष्यात संघर्षाला सुरुवात झाली, प्रॉब्लेम्स वाढायला लागले. आणि मग जशी परिस्थितीनुसार प्रत्येकाची धारणा होते तशी माझी पण धारणा झाली की हे सगळं गजानन महाराजांमुळे होतंय. आणि एवढे प्रॉब्लेम्स असून पण हे एवढे मोठे मोठे चमत्कार करतात, ग्रंथात सांगितलेले आहेत, पण हे वैयक्तिक काहीच मदत करत नाहीयेत, आपल्याला काही आधार देत नाहीये. आणि मग त्यांच्यापासून मी दूर राहण्याचा प्रयत्न करायला लागलो, त्यांना टाळायला लागलो. परंतु व्हायला असं लागलं होतं की ते कुठल्या ना कुठल्या म्हणजे फोटो स्वरूपात किंवा एखाद्या व्हिडिओच्या स्वरूपात त्यांचा चित्रपट लागायचा टीव्हीवर नेमका, नाहीतर ते कशा ना कशा स्वरूपात त्यांचं गाणं म्हणा, भजन म्हणा, नामस्मरण म्हणा, किंवा ज्या एरियात जातोय तिकडे त्यांचा एखादा फोटो म्हणा, हे दिसायला सतत सुरुवात झाली. काही वर्षांनी ते स्वप्नात यायला लागले. पहिल्यांदा फोटो दिसायचा स्वप्नात, मग जसं त्यांचं शरीर त्यांनी धारण केलं होतं त्याप्रमाणे ते दिसायला लागले. आणि त्याच्यामध्ये मी या परिस्थितीला कंटाळून, या अपयशाला कंटाळून, हे अपयश आयुष्यात का येत आहे, मग सक्सेस काय आहे आणि त्या सक्सेसचं ज्ञान काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यात वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यास करायला सुरुवात केली होती. आणि त्याच्यामध्ये मला मधनं महाराज दिसायला लागायचे. आणि मग जे गोष्ट करतोय त्याच्यात सुद्धा आतून काहीतरी कळायचं की आपल्याला हे केलं पाहिजे. मग त्याप्रमाणे त्या गोष्टी केल्या की काहीतरी अपॉर्च्युनिटी मिळायची. आणि असं करता 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 एक दिवस मला समजलं की महाराजांचं माझ्या आयुष्यातलं काय स्थान होतं आणि त्याच्यामागे पर्पज काय होता आणि ते खरं रिलेशनशिप काय होतं. सगळंच सांगत बसत नाही कारण व्हिडिओ फार मोठा होईल. परंतु त्याच्यानंतर घडायला असं लागलं की महाराजांबरोबर माझा त्या मेडिटेशनमध्ये, त्या व्हिज्युअलायझेशन्समध्ये संवाद व्हायला लागला. आणि त्याच्यातनं मला जे काही समजलं, म्हणजे ती अवस्था, त्या अवस्थेमध्ये मला महाराजांनी जे काही सांगितलं आणि वेळोवेळी मला ते आता सांगत राहतात, माझ्या आयुष्यात कसं वागायचं आहे, काय करायचं आहे याचं मार्गदर्शन. सो त्या अनुभवावरनं मी सांगतोय. कारण प्रत्येकालाच जे मी आता सांगणार आहे त्याच्याबद्दल उत्सुकता असेल की नक्की काय रिझन होतं. तर पहिली गोष्ट म्हणजे मी महाराजांना विचारली की तुम्ही चिल्लीम का ओढायचा. याच्यावरती त्यांनी सांगितलं की मी वातावरण शुद्ध करण्यासाठी चिल्लीम ओढतो. ह्याचा मी व्हिडिओ सुद्धा, हे यूट्यूब चालू केल्यावरती मी त्याच्या संदर्भात व्हिडिओ सुद्धा टाकला होता की संतांचं चिल्लीम पिण्याचं रहस्य. परंतु या व्हिडिओची टिंगल केली. ज्यांची श्रद्धा होती त्यांनी या व्हिडिओला एक्सेप्ट केलं, परंतु ज्यांची श्रद्धा नाहीये त्यांनी माझी टिंगल केली. ते म्हणाले अरे काय सांगतोय, असे हेटफुल कमेंट यायला लागले. आणि मी वैतागून तो व्हिडिओ काढून टाकला यूट्यूबवरनं. परंतु आज त्या गोष्टीचा ज्या वेळेला अभ्यास केला
त्यावेळेला आणि वैयक्तिक त्याच्यामागे पर्पज काय असतं आणि काय नक्की रिझन आहे ते मी सांगतो. की गजानन महाराज चिल्ली मोडायचे. आता त्याच्या मागे आध्यात्मिक माहिती अशी आहे की त्यांना त्यांच्या भक्तांनी तो गांजा दिला होता काशीवरून आलेल्या एका गोसावड्याने, आणि त्यांनी त्या प्रेमापोटी म्हणाले की मी आयुष्यभर मी हा गांजा सोडणार नाही. परंतु ज्या वेळेला मी गांजाचा अभ्यास केला की गांजाच का ओढायचे महाराज, त्यावेळेला मला समजलं की ज्याला आपण गांजा किंवा ज्याला आपण नशेचं साधन म्हणतो, पण आयुर्वेदामध्ये त्याला विजयाबुटी, समृद्धबुटी असं त्याचं वर्णन आहे. आणि सायंटिफिकरित्या म्हणजे वेगवेगळी याच्यावरती मला माहिती मिळाली. पहिली माहिती मिळाली ती म्हणजे प्रिया शर्मा यांचा गांजे का महत्व, भारत में गांजे का महत्व हा व्हिडिओ जर तुम्ही बघाल प्रिया शर्माचा, तर त्याच्यावरती त्यांनी गांजा ह्याच्यानी म्हणजे ज्याला आपण गांजा म्हणतोय त्याच्यानी डायबिटीज, कॅन्सर, लंग्स डिझीज, पेन आणि असे अनेक आजार, अनेक बॅक्टेरिया दूर होतात, ज्याला इंडोनेशिया, नेपाळ, थायलंड यासारख्या ह्याच्यामध्ये मान्यता दिलेली आहे. बघा, ज्याप्रमाणे ॲलोपॅथीचा एक इफेक्ट आहे त्याप्रमाणे त्याचा साईड इफेक्ट सुद्धा आहे. त्याप्रमाणे गांजाचा ज्याप्रमाणे साईड इफेक्ट आहे त्याचा इफेक्ट सुद्धा आहे. आणि शास्त्रज्ञांनी ज्या वेळेला या गोष्टीचा अभ्यास केला, याला पुरावा काय तर डॉक्टर ॲलन शेकेल्ड फोर्ड यांनी ज्या वेळेला त्या गांजेचा अभ्यास केला, त्या मॅरेजोना कॅनिबस, बेनिफिट्स ऑफ कॅनिबस, तर त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर एवढं संशोधन केलं आणि अशा काही मेडिसिन्स तयार केल्या की टेडेक्स वरती जिथे प्रसिद्ध लोक सांगायला येतात तिकडे त्यांचा व्हिडिओ आहे, तुम्ही चेक करू शकता यूट्यूबवर, की पोटेन्शियल्स बेनिफिट्स ऑफ मेडिसिन्स मॅरिजोना. त्याच्यामध्ये त्यांनी गांजेचे एवढे फायदे सांगितलेले आहेत म्हणजे त्याचे औषधी गुणधर्माचे. परंतु ह्याचा अर्थ असा आहे का की नॉर्मल माणसांनी गांजा फुकत बसायचा, किंवा जे कोणी गजानन महाराज असो, स्वामी असो, साईबाबा असो, त्यांनी कधी सांगितलं होतं का की तुम्ही गांजा फुकत बसा, आम्ही फुकतोय म्हणून? नाही. ज्याप्रमाणे एक उदाहरण देतो बघा, एक बंदूक आहे AK-47 म्हणा, एक मशीन गन आहे, ती एका अतिरेक्याच्या हातात दिली किंवा नॉर्मल माणसाच्या हातात दिली तर तो त्याचा वापर स्वार्थासाठीच करेल ना. परंतु ती जर देशाच्या सैनिकाच्या हातात दिली, ती गन देशाच्या सैनिकाच्या हातात आहे, तर तो त्याचा वापर त्या देशाच्या कल्याणासाठी, त्या देशाच्या संरक्षणासाठी, लोकांचं भलं करण्यासाठीच करतो. त्याप्रमाणे गजानन महाराजांना त्या गांजाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठीच करत होता, कारण ते त्या गांजातले जे औषधी गुणधर्म आहेत ते त्या धुराद्वारे वातावरणात सोडायचे आणि वातावरण क्लीन करायचे. कारण त्या काळात ना एक्सरे होता, ना ब्लड टेस्ट होती, ना सोनोग्राफी होती, ना ECG होती, ना EEG होती. आणि त्यांना ह्या सर्व गोष्टी ज्या अष्टसिद्धी म्हणतो आपण, अणिमा, महिमा, लगिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकल्प्य, ईशत्व, वशत्व, या सर्व सिद्धी, त्याच्यामधनं रसायनविद्या, अशा अनेक विषयांचा त्यांनी अभ्यास केला होता आपल्या मेडिटेशनद्वारे, योगसिद्धीद्वारे. आणि त्यामुळे त्यांना एखाद्या गोष्टीचा लोकांच्या भल्यासाठी यूज कसा करायचा हे पूर्णपणे माहिती होतं. त्यामुळेच गजानन महाराज असो, स्वामी समर्थ असो, साईबाबा असो, हे चिल्ली मोडायचे स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, लोकांच्या कल्याणासाठी. आता कोणी याचा कसा अर्थ घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु मी कुठल्या पण ग्रंथामध्ये किंवा कुठल्या पण पोथीमध्ये असं अजिबात ऐकलेलं नाहीये की गजानन महाराज, स्वामी समर्थ आणि साईबाबा किंवा कुठलेही संत त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पण चिल्ली मोडा. कारण
एखादी गोष्ट त्याचे ॲडव्हान्टेजेस काय डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत हे त्यांना बरोबर माहिती होते. दुसरी गोष्ट ती म्हणजे मी प्रश्न विचारला की महाराज तुम्ही विदाऊट कपड्याचे का राहता. म्हणजे हा प्रश्न त्यांच्या एका भक्तांनी पण त्यांना विचारला आहे, मला आता नाव आठवत नाही. तर ते म्हणाले की कळेल तुला उत्तर त्याचं, परंतु विचारतोच आहेस तर मी त्या अवस्थेला पोचलेलो आहोत आम्ही. म्हणजे ते म्हणाले की मी असो किंवा कुठलाही संत असो, तो त्या अवस्थेला पोचलेला आहे की त्याच्या अंगावरनं सांसारिक गोष्टी सुटत जातात. मी म्हणालो याचा अर्थ काय. तर याच्यावरती ज्या क्वांटम फिजिक्सचा मी अभ्यास करत होतो त्या क्वांटम फिजिक्सचे सर्व मार्क्स प्लांक यांनी सांगितलं की ज्या वेळेला आपण झोपतोय त्यावेळेला आपल्यावरती ती कॉस्मिक एनर्जी फ्लो होते, ज्याला आपण वैश्विक ऊर्जा म्हणतो. आणि मग असे त्याच्यावरती काही फ्रिक्वेन्सीज सापडल्या की ज्याच्यामुळे माणसाची डेव्हलपमेंट होते. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की ग्रॅटिट्यूडची फ्रिक्वेन्सी ही 45 डिग्री हर्ट्स आहे. त्याच्यानंतर अनकंडिशनल लव ही 65 डिग्री हर्ट्स आहे. त्याच्यानंतर सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता, प्रेम, दया म्हणजे जे काही पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत त्याची फ्रिक्वेन्सी ही खूप हाय आहे. आणि जे विषय विकार जे असतं म्हणजे राग, लोभ, त्यांची फ्रिक्वेन्सी खूप लो असते, त्याच्यामुळे आजारपण येतात. आणि मनुष्य हा कुठल्या ना कुठल्या तरी निगेटिव्ह इमोशन्समध्ये असतोच. त्याला दुःख आहे, त्याला राग आहे, त्याला चिंता आहे. मग तो जेवढा त्याला कनेक्ट आहे तेवढी ती फ्रिक्वेन्सीला तो जास्त ट्यून होतो आणि त्याचा ओरा वीक होतो. हे मी म्हणत नाही, हे सायंटिफिक सांगतात आहेत. आणि मार्क्स प्लांक म्हणाले की ज्या वेळेला आपल्यावरती कॉस्मिक एनर्जी फ्लो होते, म्हणजे अशी अवस्था ज्याच्यामध्ये आपण ना सुखाशी कनेक्टेड आहोत ना दुःखाशी कनेक्टेड आहोत, आपण फक्त स्वतःशी, आपला जो इनर सायलेन्स आहे, जो ब्लॅक होल ज्याला आपण डार्कनेस म्हणतो आपला आतमधला, त्याच्याशी जर आपण ट्यून झालो तर ती फ्रिक्वेन्सी कॉस्मिक एनर्जीची जी आपल्या आतमध्ये फ्लो होते त्याच्यानी आपली फ्रिक्वेन्सी ही 205 हर्ट्स पर्यंत जाऊ शकते. परंतु ऍक्च्युअल कॉस्मिक फ्रिक्वेन्सीची जे आहे नंबर आहे तो आहे 1023 हर्ट्स. कॉस्मिक एनर्जी ही 1023 हर्ट्स आहे. आणि तेवढी कॉस्मिक एनर्जी जर माणसामधनं फ्लो झाली तर त्याच्या आतमधून एवढं तेज व्हायला लागेल, एवढी एनर्जी थ्रोआउट करेल तो की त्याच्या अंगावरती सांसारिक गोष्टी टिकूच शकणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ साधं सांगतो की इस्त्री आपण करतो कपड्यांना, ती जर इस्त्री आपण त्याची हीट वाढवली आणि कपड्यावरती तशीच ठेवली, काय होईल? कपडा जळून जाईल ना. त्याप्रमाणे ती कॉस्मिक एनर्जी जर तेवढी फ्लो झाली तर माणसाच्या अंगावरचे कपडे जळून जातील. आणि हे रिझन आहे, कोणाला पटो अथवा न पटो, मी वैज्ञानिक दृष्ट्या मी प्रूफ करून सांगतोय की कॉस्मिक एनर्जी महाराजांच्या आतमधून 1023 हर्ट्सचीच फ्लो व्हायची, त्यामुळे महाराजांच्या अंगावरती कपडे टिकायचे नाही. महाराजांनी कधी स्वतःहून सोडलेले नाहीये कपडे. समाजाची भान ठेवण्यासाठी आपल्याला कपडे घालावेच लागणार, एक मर्यादा आहे, त्यानुसार आपल्याला वागावंच लागणार. कारण आपण तेवढी कॉस्मिक एनर्जी आपल्या आतमधून फ्लो होत नाहीये. ह्याच्यावरती अजून एक उदाहरण सांगतो की जितेंद्र करमरकर यांचा व्हिडिओ बघितला, त्यांना अनुभव आला होता, महाराजांनी दिला होता. त्यावेळेला ते म्हणत होते की तो माणूस ते महाराज म्हणूनच ते होते आणि त्याच्यातनं जे वाहणारं तेज होतं ना त्याच्याने मी घामाघूम झालो अक्षरशः.
आणि मी त्यांना म्हणालो मी आंघोळ करून येतो. म्हणजे ती कॉस्मिक एनर्जी त्यांना जाणवत होती. मग विचार करा त्या कॉस्मिक एनर्जीचा यूज कसा करायचा, ती कुंडलिनी शक्ती त्याच्यामुळे ती मेंटेन कशी करायची, हे एका नॉर्मल माणसाला समजणार आहे का? या गोष्टी आपल्याला नाही समजणार. त्याच्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागेल, तेवढा वेळ द्यावा लागेल. आणि आत्ताच्या या मुवमेंटला एका नॉर्मल माणसाला ते पॉसिबलच नाहीये ना, तेवढं मेडिटेशन करणं, तेवढं सांसारिक गोष्टी सोडून त्याचाच अभ्यास करणं, त्याच्या जबाबदाऱ्या सोडून तो अभ्यास करू शकत नाही. सो हे रिझन आहे की महाराज दिगंबर अवस्थेत राहायचे. आणि याला आध्यात्मिक भाषेत बोलायला गेलो तर दिग म्हणजे वस्त्र आणि अंबर म्हणजे आकाश, म्हणजे ज्यांनी आकाशालाच वस्त्र म्हणून धारण केलेला आहे तो दिगंबर. आणि गजानन महाराज हे दिगंबर होते. त्यांनी स्वतःहून कधीच वस्त्र सोडलेली नव्हती. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, मी बरेच प्रश्न विचारले पण मोजकेच प्रश्न मी त्याची उत्तरं सांगतोय. मी सांगितलं की महाराज तुम्हाला एवढ्या सिद्ध्या प्राप्त होत्या, एवढी शक्ती प्राप्त होती, तर काही जण बोलतात की मग तुम्ही सगळं म्हणजे टिळकांना ज्या वेळेला तुम्ही ऐकायला गेलात त्यावेळेला तुम्ही देशाला एका फटक्यात स्वातंत्र्य का नाही दिलं, का एवढा संघर्ष करावा लागला माणसांना, का एवढे आहुती गेल्या, का एवढी लोक मेली. तर महाराज माझ्याकडे बघून हसले. ते म्हणाले की मी कोणाच्या कर्माच्या आड येऊ शकत नाही. ज्याप्रमाणे लोकांच्या आयुष्यात आनंद आहे, सुख आहे, त्यांना मदत करणारी माणसं आहेत, त्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं आहेत, त्यांना जो काही पैसा मिळतो आहे, त्यांना जो काही त्यांचं प्रॉफिट होतोय त्याच्या आयुष्यामध्ये, प्रॉफिट मी म्हणतोय म्हणजे इंग्लिश शब्द वापरतोय, त्यांच्या आयुष्यात जी काही चांगली परिस्थिती आहे, आनंद आहे, सक्सेस आहे, जे त्यांना हवं ते मिळतंय, त्याच्यासाठी जसे ते जबाबदार आहे त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातलं दुःख, त्यांच्या आयुष्यातला त्रास, त्यांच्या आयुष्यात त्रास देणारी, फसवणारी माणसं, त्यांच्या आयुष्यातले आजारपण, यासाठी सर्वस्वी त्यांचे विचार आणि त्यांची कर्मच जबाबदार आहे. हेच तर भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. श्रीकृष्ण हे साक्षात परमेश्वर, त्यांना पॉसिबल नव्हतं का ते एका फटक्यात अर्जुनाला म्हणजे ते युद्ध करायची गरजच का होती, एका फटक्यात त्यांनी महाभारत संपवून टाकलं असतं ना. परंतु मग त्यांनी एवढी गीता का सांगितली, कारण कर्माचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी. हा कर्मयोग आहे ज्याचा त्याचा, आणि हा कर्मयोग ज्याचा त्याचा त्याला पार करावा लागतो. आज आपण म्हणतो की आपल्या आयुष्यात सुख आहे, आज आपण म्हणतो आपल्या आयुष्यात दुःख आहे, त्याच्यामध्ये आपल्या वर्तमान कर्मांचा आणि आपल्या गतजन्मीच्या कर्मांचा 100% कारणीभूत असतात. हे मी नाही सांगत आहे, हे फक्त गीतेत लिहिलेलं आहे, त्याचं फक्त मी पोपटपंची करत नाहीये. हे सायंटिफिक रित्या सुद्धा प्रूव्ह झालेलं आहे. कसं ते सांगतो. आज विज्ञान म्हणतं की आपल्या आतमध्ये असणारं न्यूरो पाथवे, एक स्पेसिफिक एनर्जी पॅटर्न जे आपल्या DNA मध्ये असतं, त्याच्यामध्ये आपल्या कर्माची म्हणजे आपण काय करणार आहोत, आपण विचार कसे करणार आहोत, त्याची सर्व मेमरी इन्स्टॉल असते आपल्या DNA, आपल्या RNA द्वारे. बघा मला घाम खूप येतोय कारण ती कॉस्मिक एनर्जी मी फील करतोय. तर ही DNA ज्या वेळेला ती इन्स्टॉल होते त्यानुसार त्या माणसाचं विचार होतात, कर्म होतात आणि त्याचं चांगलं वाईट होतं. यालाच ॲस्ट्रॉलॉजी म्हणतात. आणि ज्या वेळेला मनुष्य हा देह सोडून जातो त्यावेळेला त्याच्या DNA, RNA मध्ये असलेला जो काही डाटा स्टोअर आहे, त्याचे जे कॉइल्स आहेत, त्या कॉइल्स मधनं तो जीव म्हणजे जो आत्मा बाहेर पडतो आहे, ज्याला वासनामय कोश म्हणतो किंवा इमोशनल बॉडी म्हणतो.
ती ज्या वेळेला बाहेर पडते त्यावेळेला तो सर्व डाटा बाहेर घेऊन जातो. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे माणसाच्या आयुष्यात असणारा संघर्ष किंवा माणसाच्या आयुष्यात असणारं सक्सेस हे त्याच्या कर्मावरती आहे. कारण आज बघा, आज एक मनुष्य रस्त्यावरती, त्याला काही आरोग्याचं म्हणजे काही टेन्शन नाही आहे, त्याचं शरीर व्यवस्थित आहे, त्याचे दात व्यवस्थित आहे, परंतु तो रस्त्यातनं जाताना बघतो की कितीतरी माणसं दाताचे दुखणे घेऊन बसलेली आहेत, कितीतरी माणसं डॉक्टरकडे आहेत, कितीतरी माणसं हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि ती माणसं त्याच्याकडे बघून विचार करतात की अरे ह्याला किती चांगलं आयुष्य दिलंय परमेश्वराने, मलाच काय हे व्याप दिलेले आहेत. कालांतराने ते व्याप संपतात. तो माणूस नॉर्मली येत जात असतो रस्त्यामधनं आणि त्यावेळेला दुसरा माणूस त्याच दवाखान्यात दुखणं घेऊन बसलेला असतो, त्याच हॉस्पिटलमध्ये कोणतरी माणूस ICUचा पेशंट घेऊन बसलेला असतो. त्यावेळेला तो विचार करत नाही की अरे ह्याचं काय कर्म केली होती, त्यामुळे ह्याचं देवाने काय वाईट केलं किंवा ह्याला शिक्षा का, आणि आज मला त्याच्यातनं का बाहेर काढलेलं आहे. सो प्रत्येकाचे विचार आणि कर्मच प्रत्येकाचं नशीब लिहितात. त्याच्या DNA मध्ये त्या प्रकारची ऑफर्मेशन्स इन्स्टॉल करतात आणि प्रत्येक जण आपल्या विचार आणि कर्मानुसारच आपल्या DNA मध्ये असणारे चांगले वाईट ऑफर्मेशन्स बदलू शकतो. सो हा कर्मयोग महाराजांनी मला शिकवला की एक्सपेक्टेशननी माणूस जगतोय. माणसाची इच्छा आहे की त्याला आयुष्यात पैसा हवा आहे, आरोग्य हवं आहे, नातेसंबंध हवा आहे, परंतु त्याबद्दलचे त्याचे विचार काय आहेत, त्याबद्दलचे त्याचे कर्म काय आहेत, ह्याचा विचार तो करत नाही. आणि ज्या वेळेला तो या बाबतीत जागृत होतो त्यावेळेला त्याच्या अपेक्षेसाठी असणाऱ्या कर्म आणि विचारांवरती तो जास्त फोकस करेल आणि त्यानुसार तो त्या रिझल्टला अचीव करेल. मी फक्त त्याला मार्गदर्शन देतो, त्याच्या प्रयत्नांना आधार देतो, परंतु त्यांनी काय प्रयत्न करायचे आहेत, कुठल्या प्रयत्नांना आधार द्यायचा आहे, कुठल्या कर्मांबद्दल त्याला जागृत करायचं आहे, कुठल्या गोष्टीला सपोर्ट द्यायचा आहे, हा अधिकार माझा आहे. परंतु कर्म काय करायचे आहेत, विचार काय करायचा आहे, हा अधिकार माणसाचा आहे आणि हा कर्मयोग आहे. आणि मग मी महाराजांना विचारलं की मग महाराज तुम्ही हा देह का सोडला, किंवा आपल्याला प्रत्येकालाच प्रश्न वाटतो की हा देह, जर महाराजांमध्ये एवढी शक्ती होती तर त्यांच्या देहाची अशी म्हणजे त्यांना तो खोकला वगैरे, तो कफ वगैरे ह्याचा त्रास का झाला. तर ह्याच्यावरती वैज्ञानिक उत्तर देतो की आपलं जे शरीर आहे ते इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस आहे आणि आपल्या आतमधला जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे. आणि मार्क्स प्लांक म्हणतात की जो समाधीमध्ये आहे त्याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेस प्राप्त झाल्यावरती त्याला या देहाचं त्रास का किंवा या देहाचं सुख वगैरे काहीच तो कशाशी कनेक्ट नाही राहणार. हे क्वांटम फिजिक्समध्ये सिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे त्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसला म्हणजे श्रीकृष्णाने जे अर्जुनाला विराट रूप दाखवलं ते अर्जुनाला दिव्य दृष्टीमुळे पाहता आलं, परंतु ते बघितल्यावरती पण अर्जुन घाबरला की बाबा मला हे एवढं विराट बघता रूप येत नाहीये, तुझा आधी मध्य अंत काहीच मला समजत नाहीये, तू ज्या रूपात आहेस त्या रूपात मला दिस. त्यामुळे आपल्याला जर परमेश्वराला बघायचं असेल निर्गुण निराकार रूपात तर ते पॉसिबल नाहीये. मग त्याची जाणीव कशी होणार, त्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसची जाणीव कशी होणार, त्याचं ब्लेसिंग कसं मिळणार, त्याच्या फ्रिक्वेन्सीला आपण ट्यून कशी होणार, एवढा विचार आपल्या ऋषीमुनींनी केला होता.
त्यामुळे त्यांनी मूर्तिपूजा निर्माण केली, फोटो निर्माण केले, की त्याच्यावरती मग आपण त्याला फुलं वाहतोय किंवा पेढे वाहतोय, त्याच्या मागे आपण त्या युनिव्हर्सलशी असलेलं एक बॉन्डिंग आपण क्रिएट करतो आहे, आपण त्याच्यामध्ये आपलं इमोशन्स व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे महाराजांनी त्या युनिव्हर्सल कॉन्शियसनेसला, ज्याला आपण गजानन महाराजांचा फोटो बोलतोय, मूर्ती बोलतोय किंवा प्रत्यक्ष ते शरीर म्हणतोय, ते शरीर इंडिव्हिज्युअल कॉन्शियसनेस, ते युनिव्हर्सल कॉन्शियसनेसची जाणीव करण्यासाठी धारण केलं होतं. आणि त्यांनी युनिव्हर्सलचा लॉ फॉलो केला की एखाद्या गोष्टीची निर्मिती आहे त्याचा अंत पण आहे. मग त्या शरीराची जशी निर्मिती होती त्या शरीराचा तसा अंत होता, आणि ह्या शरीराला डिस्ट्रॉय होण्यासाठी काहीतरी निमित्त क्रिएट करावं लागतंच युनिव्हर्सलला. त्याशिवाय हा देह आपण सोडूच शकणार नाही. त्याचप्रमाणे तो देह महाराजांनी सोडला, आणि जो युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आहे तो आपण आता त्यांच्या देहामधनं ऍक्सेप्ट करू शकत नाहीये, तर त्यांच्या मूर्तीमधनं, त्यांच्या फोटोमधनं. आणि फक्त गजानन महाराजच नाही, तर तुम्ही ज्या देवाची, ज्या शक्तीची, ज्या गुरूंची उपासना करताय त्याच्यामधनं तुम्हाला तोच युनिव्हर्सल कॉन्शियसनेस ब्लेसिंग देतो. सो ही सर्व रिझन्स महाराजांना सांगायची होती. मी तर फक्त निमित्त मात्र आहे एवढं बोलतोय. ती कॉस्मिक एनर्जी मी प्रत्येक वेळेला फ्लो होते असं मी अनुभवतो, त्याच्यामुळे मला एवढा घाम येतो. जेव्हापासून ह्या गोष्टी समजल्या, याचा अनुभव झाला, त्याच्यापासून आयुष्यात सकारात्मक बदल घडायला लागले. आणि ही परमेश्वराची आणि गजानन महाराजांची कृपा. सो आता तुम्हाला समजलेलं आहे, तर आपले विचार आणि कर्म ह्याच्यामध्ये जास्त प्रोग्रेस करा, आणि त्याला नामस्मरणाचा, स्पिरिच्युअलिटीचा सपोर्ट द्या, आणि आपलं आयुष्य सक्सेसफुल करा. हेच महाराजांचं पर्पज आहे सांगण्यामागे, आणि या युनिव्हर्सलचं पर्पज आहे. सो निश्चितच ह्या गोष्टी फॉलो करा आणि आपल्या आयुष्यात सक्सेसफुल व्हा. थँक्यू.